नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. ही अपडेट मुंबई महानगरपालिकामधील भरती संदर्भातील आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीला 58,000 रिक्त पद आहेत आणि याच्या संदर्भात आपण या यूट्यूब स्पेशल लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण पाहू शकतो की मुंबई महानगरपालिकेतील रिक्त पदामुळे बरीच आव्हाने निर्माण झालेली आहेत आणि ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी या संदर्भात वेगवेगळ्या कामगार संघटनांनी मागणी सुरू केलेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की जवळपास 58,000 रिक्त पदं मुंबई महानगरपालिकेत आहेत. मुंबई महानगरपालिकेत सध्या विविध विभागामध्ये पकडून तब्बल 58,000 रिक्त पदं आहेत आणि त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांच्यावर कामाचा ताण पडत असून नागरी सेवावर परिणाम होत आहे असं जे मत आहे हे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने मांडलं आहे आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेतर्फे ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आलेली आहे. 58,000 रिक्त पदं जर भरली गेली तर खरोखरच ही जी पदं आहेत यामध्ये आपण पुढे पाहू शकतो की यामध्ये म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचं जी मूळ मागणी आहे, महत्त्वाची मागणी आहे, ती मागणी म्हणजे महापालिकेतील कंत्राटी पद्धत रद्द करून कायमस्वरूपी नोकर भरती करावी. ही प्रमुख मागणी यामध्ये आहे. त्यामुळे तरुणांना शाश्वत रोजगार मिळेल. 5 मे 2008 पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही सुद्धा मागणी या कर्मचारी सेनेने केलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की हे कामगार सेनेने या संदर्भात आयुक्तांना निवेदन केलेलं आहे. म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष जे बाबा कदम आहेत यांनी पालिका आयुक्तांना याबद्दल सविस्तर निवेदन पाठवलेलं आहे. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तातडीनं बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. म्हणजेच यामध्ये आपण पाहू शकतो की काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्यामध्ये लाडपागे समिती साफसफाई करणाऱ्या कामगारांना या समितीच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात ही मागणी आहे. सर्व प्रवर्गातील कामगारांना विना अट आणि विहित वेळेत पदोन्नती मिळावी. सेवानिवृत्त कामगारांचे आर्थिक देय दावे अदा करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवावी अशा मागण्या सुद्धा यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपण पाहू शकतो की महापालिका कर्मचाऱ्यांना हक्काच्या घरासाठी 10 लाखावरून 50 लाख रुपयापर्यंत गृहकर्ज मर्यादा वाढवून मिळणं आवश्यक आहे ही सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये 420 वाहन चालक पदं जे आहेत त्यांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, ती मंजूर करावीत. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे MA मराठी पदविकाधारक आहे 2 वेतन श्रेणी वाढ करावी व पुन्हा सुरू करण्याची मागणी केलेली आहे. सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारशी लागू कराव्या याच्याबद्दलची मागणी आहे. पण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे ती म्हणजे महानगरपालिकेतील 58,000 रिक्त पदे भरली जावी. आपण कल्पना करू शकतो जर महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीला 58,000 रिक्त पदं आहेत तर ही 58,000 रिक्त पदं भरली तर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची बातमी असेल. यामध्ये बहुतेक सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपलं शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी प्राप्त होईल आणि त्यामुळे शासनाने त्वरित या गोष्टीवर विनिमय केला पाहिजे. आणि मुंबई हे तसं म्हटलं तर देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा तो मानबिंदू आहे आणि अशा शहरामध्ये जर 58,000 पदं रिक्त असतील तर त्या महानगरपालिकेचा जो कारभार आहे किंवा महानगरपालिकेची जी प्रगती आहे ह्याच्यावरच निश्चितच त्याचा कुठे ना कुठेतरी अनपेक्षित परिणाम होत आहे आणि त्यामुळे ही पदं शासनाने लवकरात लवकर भरणं अपेक्षित आहे. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी देखील शासनाला विनंती करतो, जर 58,000 रिक्त पदं आहेत तर ही 58,000 रिक्त पदं लवकरात लवकर सुरू करावी. ही 58,000 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही एक ऐतिहासिक संधी असेल, खूप मोठी संधी असेल. अनेक विद्यार्थ्यांचं आपलं शासकीय नोकरीचं स्वप्न यामुळे पूर्ण होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेच्या संदर्भात आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही बाब हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. याच्या वतीने या व्हिडिओच्या नंतर आपण याच्याबद्दल काय कार्यवाही करावी लागेल, आपण काय प्रयत्न करू याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. जर 58,000 पदं रिक्त आहेत, आज वर्तमानपत्रातल्या अनेक बातम्यांच्यावरून हे सिद्ध झालेलं आहे की ही 58,000 पदं रिक्त आहेत,
तर ह्या 58,000 रिक्त पदांचा अहवाल आपल्याला प्राप्त व्हायला हवा आणि जर ती प्राप्त अहवालानंतर आपल्याला ही रिक्त पदं भरण्यासाठी शासनाकडे निश्चितच पाठपुरावा करता येईल. त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवा. अगदी महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा की जेणेकरून शासन याबद्दल एक सकारात्मक निर्णय घेईल आणि ही 58,000 पदांची पदभरती लवकरात लवकर होईल. तर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तुमचा अभ्यास चालू ठेवाच. अनेक विभागाच्या पदभरती प्रक्रिया या महिन्यात सुरू होतील, कारण आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच विभागांचे सेवा प्रवेश नियम करण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे. ते सुद्धा अगदी अंतिम टप्प्यात आहे. हे सेवा प्रवेश नियम पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रिया ह्या तातडीने सुरू होतील आणि पुढील महिन्यामध्ये अनेक परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासातील सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली असते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.